नमस्कार मित्रांनो. आज आपण तलाठीचा 18 ऑगस्ट 2023 फर्स्ट शिफ्टचा पेपर घेणार आहोत. त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, गोगलगाय हळूहळू चालते. ह्याच्यात पहिला जो ऑप्शन आहे गुलमोहर सुंदर आहे, हे विधिविशेषण आहे. दुसरा जो ऑप्शन आहे काही रांबट आहे, ते पण विधिविशेषण आहे. त्याच्यात जो ऑप्शन नंबर 3 आहे, गोगलगाय हळूहळू चालते, हे क्रियाविशेषण अव्यय आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पी हळद आणि हो गोरी. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे. दुसरा, मनी मनी वसे ते स्वप्ने दिसे, म्हणजे जसे मनात विचार असतात तसे स्वप्ने पडतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, खूप कष्ट सोसावे तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते. आता एक बाहेर एक, म्हणजे मनात एक जाण्यात एक. चांगली गोष्ट ताबडतोब करावी, म्हणजे कोणतीही गोष्ट लगेच करावी याचा त्याचा अर्थ होतो. आणि स्वतः आचरण न करता दुसऱ्याला उपदेश करणे, म्हणजे स्वतः आचरण न करता दुसऱ्याला उपदेश. याच्यावर एक लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. तर क्वेश्चन नंबर 3चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 4, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पालीने किड्यास पकडले. हा आहे भावी प्रयोग आहे. क्वेश्चन नंबर 5, खालील शब्दाच्या योग्य अर्थ ओळखा. ऐपत. ऐपत म्हणजे कुवत. ऐक्य म्हणजे एकता. एदी म्हणजे आळशी. नाद म्हणजे आवाज. क्वेश्चन नंबर 6, उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्साही याचा आन्सर ऑप्शन नंबर 3, निरुत्साही. प्रामाणिक म्हणजे लबाड. प्रामाणिकचा विरुद्धार्थी शब्द आहे लबाड. आनंदीचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःखी. उपद्रवीचा विरुद्धार्थी शब्द आहे निरुपद्रवी. क्वेश्चन नंबर 7, अमूल्य या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेल्या खालीलपैकी योग्य विधान ओळखा. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे. क्वेश्चन नंबर 8, खालील शब्दाचा समास ओळखा. पंचपाळे. याचा आन्सर आहे दिग्दू समास. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 9, भिसकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा आहे. याचा आन्सर आहे अरुण कोलटकर. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 10, युगंधर ही कादंबरी कोणाची आहे. सोपा. युगंधर हे शिवाजी सावंत यांनी लिहिली, यांची कादंबरी. शिवाजी सावंत यांची कादंबरी युगंधर आहे. छावा आहे मृत्युंजय. क्वेश्चन नंबर 11, वावरचे पाणी या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेल्या खालीलपैकी योग्य विधान ओळखा. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, आईचे रागवणे म्हणजे वावरचे पाणी असते. क्वेश्चन नंबर 12, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गंमत समानार्थी शब्द आहे मौज. गोंगट समानार्थी शब्द आहे गोंधळ. क्वेश्चन नंबर 13, खालील शब्दाचा समास ओळखा. बीट भाकर याचा समास आहे द्वंद्व समास. क्वेश्चन नंबर 14, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. चिमणी चिवचिवते. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, अकर्मक कर्तरी प्रयोग. आपण उदाहरण देऊ भावी प्रयोगाचं कसं. त्याला आता घरी जाववते. समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे, त्याची चित्रे काढून झाली. सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, गदी मांडव गीते लिहितात. चिमणी चिवचिवते हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. क्वेश्चन नंबर 15, स्मृती चित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, लक्ष्मीबाई टिळक. क्वेश्चन नंबर 16, सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. याचा आन्सर आहे अवलक्ष्मी. अवलक्ष्मी ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 17, ताटाखालचे मांजर या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान ओळखा. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही. क्वेश्चन नंबर 18, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओवाळणे म्हणजे औक्षण करणे. पूजाचा सर्वांना अर्थ माहिती आहे. अर्चना. पूजा म्हणजे अर्चना, उपासना, सेवा. पारंगत म्हणजे निपुण, कुशलता. फकीरी म्हणजे दारिद्र्यता. याचा आन्सर आहे ओवाळणे म्हणजे औक्षण करणे. क्वेश्चन नंबर 19, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गोड म्हणजे मधुर. रुची म्हणजे चव. कडू म्हणजे कटू. क्वेश्चन नंबर 20, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. डोंगर पोखरून उंदीर काढणे. याचा आन्सर आहे मोठ्या मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे. आन्सर ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 21, आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आस्था याचा विरुद्धार्थी आहे अनास्था. अनादर विरुद्धार्थी आहे आदर. अवधान विरुद्धार्थी आहे दुर्लक्ष. अनिच्छा विरुद्धार्थी आहे शब्द आहे इच्छा. क्वेश्चन नंबर 22, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओठ म्हणजे अधर. ओठला ओष्ठ म्हणता, अधर म्हणता, ओठ पण म्हणता. नयनला नेत्र, चक्षु, डोळे, लोचन. क्वेश्चन नंबर 23, खालील तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. तिरस्कारदर्शक केवळ प्रयोग अव्यय ओळखायचे. याचा आन्सर ऑप्शन नंबर 1, शी किती घाण आहे ही. बापरे
हे आश्चर्यकारक आहे. अबब पण आश्चर्यकारक आहे. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 24. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. एट म्हणजे रुबाब, एकाग्रता म्हणजे मग्नता, ऐश्वर्य म्हणजे संपत्ती, धन, एकत्व म्हणजे एकाकीपणा. एट म्हणजे रुबाब. क्वेश्चन नंबर 25. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. पाणी जपून वापरले पाहिजे. याचा नकारार्थी आहे पाण्याची उधळपट्टी करू नये. जपूनचा विरुद्धार्थी वापरायचा उधळपट्टी. आणि शेवटी नेहमी नकारात्मक झालं पाहिजे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पाण्याची उधळपट्टी करू नये. उधळपट्टी नको. पाण्याची उधळपट्टी नको. नेक्स्ट सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेजचा. तर चला स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. इन द फॉलोइंग सेंटेन्स 4 वर्ड्स आर गिवन इन बोल्ड आउट ऑफ विच वन वर्ड इज मिसस्पेल्ड. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. वाक्य काय? माय फॅमिली फिजिशियन प्रिस्क्रिब्ड अ मेडिसिन दॅट वॉज अनअवेलेबल ॲट दॅट मोमेंट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. मोमेंट. कारण दिलेल्या वाक्यात ॲट द मोमेंटच्या ऐवजी ॲट द मोमेंट असा शब्दप्रयोग पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. मोमेंट म्हणजे काय? हालचाल. आणि मोमेंट म्हणजे काय? क्षण. दोघांमधला डिफरन्स म्हणजे तुम्हाला कळाला असेल. मोमेंट आणि मोमेंट. ओके. क्वेश्चन नंबर 2. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. वाक्य शी वॉक डॅश डॅश द पार्क टू एन्जॉय द ब्युटिफुल सिनेरिओ. याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. थ्रो. थ्रो म्हणजे मधून. अबो म्हणजे वर. बिसाईड म्हणजे शात भर. अंडर म्हणजे खाली. याला सुटेबल आन्सर काय? द वॉक थ्रू द पार्क. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. द गिवन सेंटेन्स ॲज अन एरर. सिलेक्ट द ऑप्शन विथ द एरर पार्ट. वाक्य आय डोंट गेट ॲट विथ माय नायब्रोज फुल स्टॉप शी इज सो रूड. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. गेट ॲट. क्वेश्चन नंबर 4. The following sentence has been split into the 4 segments. Identify the segment that contains grammatical error. Had Shiva and Akbar arrives when I called you yesterday. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. arrives when. कारण या वाक्याचा जो मेन क्लॉज आहे पास्ट परफेक्ट या काळामध्ये आहे व प्रश्नार्थी आहे. त्यामुळे हॅड प्लस एस प्लस व्ही 3 अशी रचना असणे आवश्यक आहे. त्यामुळे या वाक्यात arriveच्या ऐवजी arrived असणं गरजेचं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. वाक्य वाय डिड यू क्रिएट दिस सीन्स क्वेश्चन मार्क. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. वाय वॉज द सीन्स क्रिएट बाय यू. ॲक्टिव्ह वॉइस होता त्याचा आपण पॅसिव्ह वॉइस केला आहे. या वाक्यात जो काळ आहे तो सिम्पल पास्ट आहे म्हणजे WH क्वेश्चन आहे. त्यामुळे वाक्याची रचना कशी असते? WH वर्ड प्लस वॉज वेअर प्लस ऑब्जेक्ट प्लस V1 प्लस बाय प्लस सब्जेक्टची रचना असते. म्हणून सदर वाक्यात आपल्याला दिलेल्या वाक्यात ऑप्शन नंबर 3 मध्ये ही रचना दिसून येते म्हणून ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 6. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम. अंडरलाईन आयटम काय? वन्स बिटन ट्वाईस शाय म्हणजे ऑप्शन नंबर 4. अवॉइड अँड अनप्लेजंट एक्सपिरियन्स सेकंड टाईम. म्हणजे अगोदर आलेला कटू अनुभव पुन्हा येऊ नये यासाठी काळजीपूर्वक ती चूक टाळणे. या अर्थाने तसेच दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो या अर्थाने वरील म्हणी इंग्रजी भाषेतील वापरल्या जातात. म्हणून याचा आन्सर ऑप्शन नंबर 4. अवॉइड अँड अनप्लेजंट एक्सपिरियन्स सेकंड टाइम. क्वेश्चन नंबर 7. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट नो आर्टिकल इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. ही इंटेंड टू बिकम डॅश पॉलिटिशियन वन्स ही कम्प्लीट्स इज एज्युकेशन. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. अ पॉलिटिशियन. पॉलिटिशियन या नाऊनची सुरुवात पी द्वारे उच्चार होणाऱ्या कन्सनंट साऊंडने होते. त्यामुळे ॲन येऊ शकत नाही. तसेच नाऊन, कॉम्प्लिमेंट, प्रोफेशन इत्यादींच्या नामा अगोदर नियमानुसार ए एन वापरतात. त्यामुळे रिक्त जागी अ आर्टिकल येईल. क्वेश्चन नंबर 8. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल फिल इन द ब्लँक. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल. डॅश डॅश फ्रेंडशिप इज अ गिफ्ट फॉर दोज हू व्हॅल्यूड. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. नो आर्टिकल. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. हा शब्द ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. ॲबस्ट्रॅक्ट नाऊनचा जनरल सेन्समध्ये वापर केल्यास त्या अगोदर कोणताही आर्टिकल यूज होत नाही. हे लक्षात घ्या. ॲबस्ट्रॅक्ट जे नाऊन आहे त्याच्या अगोदर कोणतंच आर्टिकल यूज होत नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4. नो आर्टिकल. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक. R.K. नारायण इज नॉट अ ब्रिटिश नॉवलिस्ट डॅश डॅश क्वेश्चन मार्क. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ही इज. कारण वाक्य नकारार्थी असून वाक्याचा क्रियापद म्हणून टू बीचे रूप इज आहे. वाक्यात करता R.K. नारायण असून त्याकरता येणारे प्रोनाउन ही असेल. त्यामुळे लागणारा टॅग जो आहे तो आहे ही इज क्वेश्चन मार्क. म्हणून ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक. ऑल ऑफ देम डॅश डॅश द साईट विदाउट एनी स्पेसिफिक रिझन. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. फ्रिक्वेंटेड. फ्रिक्वेंटेड. फ्रिक्वेंटेड म्हणजे वारंवार भेट देणे. काय फेसिलिटेट म्हणजे अभिनंदन करणे. फ्रस्ट्रेटेड म्हणजे निराशा असणे. फर्मेंटेड म्हणजे बोलायला. म्हणून आन्सर ऑप्शन नंबर 2. फ्रिक्वेंटेड म्हणजे वारंवार भेट दिली. क्वेश्चन नंबर 11. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर. वाक्य आहे वैष्णव रीड्स अ बुक ऑन आर्टिकल इंटेलिजन्स लास्ट वीक. याच्यात एरर जो आहे तो ऑप्शन नंबर 3. वैष्णव रीड्स. वाक्यात लास्ट वीक या वेळ व्यक्त करणाऱ्या शब्दामुळे भूतकाळ असणे आवश्यक आहे. दिलेल्या वाक्यात रीड्स या क्रियापदाच्या वर्तमान रूपामुळे वाक्य चुकीचे ठरते. त्यामुळे एरर असलेला भाग म्हणजे वैष्णव रीड्स. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 12. पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन. वन ऑफ देम कंटेन्स एरर.
The underlying parts are given as option with some changes. Select the option that correctly rectifies the error. वाक्य काय? The term is confident they are win the championship in the upcoming tournament. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 विल विन. कारण इन द अपकमिंग टुर्नामेंट या शब्दप्रयोगामुळे वाक्यातून भविष्यकाळाचा बोध होतो, परंतु वाक्यरचना भविष्यकाळ दर्शवणार नाही. वाक्यामध्ये आर गोइंग टू विन, विल विन इत्यादी शब्दप्रयोग असणे आवश्यक आहे. यापैकी पर्यामध्ये विल विन आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फेज. अंडरलाइन फेज काय? अफ्रेड ऑफ इवन हर शॅडो, म्हणजे याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 इझिली फ्रिगेटेड. इझिली फ्रिगेटेड. अफ्रेड ऑफ वन्स ओन शॅडो असा इंग्रजी भाषेत असलेल्या शब्दार्थाचा अर्थ स्वतःच्या सावलीला घाबरणे, म्हणजे सहज घाबरणे अथवा फार घाबरट भीत असणे या अर्थाने केला जातो. सदरील अर्थ दिलेल्या पर्यायापैकी ऑप्शन नंबर 3 मधून व्यक्त होतो. क्वेश्चन नंबर 14. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. दिलेलं वाक्य द रेस्टॉरंट ऑफर्स वाईड व्हरायटी ऑफ डिलिशियस डिशेस. याच्यातलं इनकरेक्ट स्पेल कोणतं आहे? ऑप्शन नंबर 4 डिलिशियस. डिलिशियसचं वाक्य स्पेलिंग देण्यात आलं आहे ते चुकीचं आहे. तर डिलिशियसचं स्पेलिंग काय आहे? DELICIOUS. Question number 15. The following sentence has been split into the 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. Pooja had did her homework before the teacher came. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 पूजा हॅड डिड हर. कारण पूजा हॅड डिड हर वाक्याच्या या भागात हॅड नंतर डिड हे क्रियापद दुसरे रूप आहे, जे की चूक आहे. त्यामुळे वाक्याचा हा भाग चूक आहे, परंतु चुकलेला भाग विचारण्यात आले असल्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे त्याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 16. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. दिस इयर ट्रिप टू बँगलोर वॉज अन डेल्टस एक्सपिरियन्स फॉर ऑल आवर फॅमिली मेंबर. याचा आन्सर आहे मेमोरेबल. कारण मेमोरेबल म्हणजे अविस्मरणीय. इंडस्ट्रियस म्हणजे उद्योगी. जस्टिफाईड म्हणजे समर्थन केला गेलेला. इन्व्हिटेबल म्हणजे अनिवार्य म्हणून सुटेबल. असा आन्सर आहे मेमोरेबल, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिलिंग द ब्लँक. द मेजर सेट वी शॅल फाईट द वर्ल्ड डायरेक्ट वी शॅल फाईट ऑन द लँड मासेस वी शॅल फाईट इन द माउंटेन्स. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. आपलं साधारणतः एकाच विचाराने अर्थाने संबंधित वाक्य लहान छोट्या उपवाक्यांनी व्यक्त केल्या त्यावेळी त्यांच्या वेगवेगळा दाखवण्यासाठी हा जो सेमीकॉलन आहे म्हणजेच अर्धविराम याचा वापर करतात. याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 अर्धविराम. क्वेश्चन नंबर 18. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. फाउंडेशनचा समानार्थी शब्द काय? बेस. फाउंडेशन म्हणजे पाया व बेसचाही अर्थ पाया असा होतो, त्यामुळे ऑप्शन 1 हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 19. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह वॉइस. हर लाईफ हॅज बीन चेंज बाय अभिमन्यू. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अभिमन्यू हॅज चेंज हर लाईफ. दिलेल्या वाक्यातील काळ प्रेझेंट परफेक्ट आहे, कारण त्यामध्ये हॅज प्लस बीन प्लस V3 आहे, त्यामुळे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये कारण त्यानुसार हॅज प्लस V3 असणे आवश्यक आहे. मग सदरील जी रचना आहे ती ऑप्शन नंबर 2 मध्ये, म्हणून याचा आन्सर ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 20. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन टू फिलिंग द ब्लँक. ग्रुप डिस्कशन आर युजली हेल्ड टॉपिक्स ऑफ 4 किड्स. ए फॅक्च्युअल, बी सोशल और पॉलिटिकल, सी ॲबस्ट्रॅक्ट, डी केस स्टडी बेस. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. यादीतील घटक विषय प्रकरण सांगण्यासाठी अपूर्णविराम म्हणजेच कोलनचा वापर करतात, त्यामुळे या नियमाला अनुसरून ऑप्शन नंबर 4 कोलन हे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 21. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फिलिंग द ब्लँक. द पोलीस रॅन डॅश टू कॅच द थिफ. याचा आन्सर आहे फास्ट. फास्ट म्हणजे वेगाने, स्लो म्हणजे हळू, अर्ली म्हणजे लवकर, हार्ड म्हणजे कठीण. दिलेल्या वाक्याला सुटेबल आन्सर आहे फास्ट. क्वेश्चन नंबर 22. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिलिंग द ब्लँक. सरोजिनी नायडू रोट मेनी पेट्रॉटिक पोएम्स डॅश क्वेश्चन मार्क. याचा आन्सर आहे डिडंट शी. वाक्याचा काळ सिंपल पास्ट आहे, वाक्य होकारार्थी असल्यामुळे टॅग नकारार्थी लागेल. सरोजिनी नायडू यांच्यातील टॅगचा अर्थ शी असेल, कारण टॅगमध्ये प्रोनम वापरतात. काळानुसार हेल्पिंग वर्ड डीड आहे, त्यामुळे डिडंट शीट असा टॅग असेल. क्वेश्चन नंबर 23. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन प्रेस. अंडरलाइन प्रेस काय? गॉट रॉ डील. याचा आन्सर आहे गॉट अनफेअर ट्रीटमेंट. टू गेट रॉ डील म्हणजे अन्यायी वागणूक मिळणे, म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 गॉट अनफेअर ट्रीटमेंट. अनफेअर म्हणजे अन्याय, ट्रीटमेंट म्हणजे वागणूक. क्वेश्चन नंबर 24. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन वर्ड काय? इम्पेडिंगचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय? रिसेंट. इम्पेडिंग इम्पेडिंग म्हणजे येऊन ठेवलेला, नजीकच्या भविष्यात घडणारा, तर रिसेंट म्हणजे नुकताच घडलेला, त्यामुळे इम्पेडिंगचा व रिसेंट हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहे. अपकमिंग म्हणजे पुढे घडणारे, डिसेंट म्हणजे सेलिंग म्हणजे नौका प्रवास. क्वेश्चन नंबर 25. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन वर्डचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. एजिटेडली म्हणजे कामली. ॲग्रिगेटिव्ह म्हणजे शुद्ध होऊन उत्तेजितपणे, तर कामली म्हणजे शांतपणे, त्यामुळे दोन्ही परस्पर विरुद्धार्थी शब्द आहे. एक्साइटली म्हणजे उत्तेजित होणे, अनवॉरिड म्हणजे चिंतामुक्तपणे, अनडिस्टर्बली म्हणजे बिनधास्तपणे. आता जनरल नॉलेजचं शिक्षण सुरू झालं आहे, तर बघू
पहिला प्रश्न, लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या महसूल पद्धतीला डॅश डॅश म्हणतात. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, रयतवारी पद्धत. रयतवारी पद्धत ही 1820 साली प्रथम लॉर्ड थॉमस मुनरो यांनी बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये सुरू केली. रयतवारी प्रणालीनुसार सरकार आणि शेतकरी यांच्यात थेट समझोता झाला. प्रत्येक शेतकऱ्याकडून सरकारी एजंटकडून थेट जमीन महसूल वसूल करणे हे त्याचे तत्व होते. ऑप्शन नंबर 2, भारतात भेट देण्यासाठी कोणता विसा आवश्यक असतो? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, NRI. NRIचं फुल फॉर्म आहे नॉन रेसिडेंट इंडियन, म्हणजे अनिवासी भारतीय व्यक्ती. अनिवासी भारतीय लोकांना भारतात प्रवेश करण्यासाठी विसा आवश्यक आहे. NRI हा एक भारतीय नागरिक आहे, परंतु व्यावसायिक, शैक्षणिक किंवा वैयक्तिक कारणामुळे तो खूप वर्षापासून भारताबाहेर राहत आहे. क्वेश्चन नंबर 3, लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बनवणारा पर्याय ओळखा. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, पालक. पालक हा लोहाचा चांगला स्रोत मानला जातो. ती अनेकदा लोहयुक्त भाजी म्हणून ओळखली जाते. तर ती लक्षात घेण्याचे महत्त्वाचे आहे की पालकमधील लोह हे नॉन एम लोह आहे, जे प्राण्यांच्या उत्पादनामध्ये आढळणारे हिमलोह जे काही शरीराद्वारे सहजपणे शोषले जात नाही. तरी पालक असूनही लोहाच्या सेवनात योगदान देऊ शकते. क्वेश्चन नंबर 4, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. याचा आन्सर ऑप्शन नंबर 3, गोपाळ कृष्ण गोखले. 1905 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. भारतीय शिक्षणाच्या विस्तारासाठी भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 रोजी पुण्यात झाली. क्वेश्चन नंबर 5, पॅराडॉक्साईड मूल्य मापनाच्या दृष्टीने काय दर्शवते? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, ऑक्सिजनचे प्रमाण. पॅराडॉक्साईड मूल्य मापनाच्या दृष्टीने ऑक्सिजनचे प्रमाण दर्शवते. पॅराडॉक्साईड रासायनिक संयुगाच्या वर्गातील कोणतेही एक घटक ज्यामध्ये 2 ऑक्सिजन अणू एकाच सहसंयोजक बंधाने एकमेकांशी जोडले असतात. पॅराडॉक्साईड हे त्वचेवर किरकोळ काप, खरचटणे आणि जळजळ होण्याचे संक्रमण टाळण्यासाठी वापरले जातात. क्वेश्चन नंबर 6, कार्बन उत्सर्जन लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिली कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, केरळ. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अलवा येथे असलेल्या सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की कृषी विभागाच्या अखत्यारीत या बियाणे फार्ममुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होऊन कार्बन न्यूट्रलचा दर्जा प्राप्त झाला आहे. क्वेश्चन नंबर 7, बाल कामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम कधी मंजूर झाला? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 23 डिसेंबर 1986 साली. बाल कामगार अधिनियम 23 डिसेंबर 1986 साली मंजूर झाला. याचे मुख्य उद्दिष्ट हे धोकादायक व्यवसाय, कामाच्या परिस्थितीत अल्प मुलांचे नियमन करणे, प्रतिबंध करणे आणि त्यांचे रक्षण करणे आहे. क्वेश्चन नंबर 8, समता सैनिक दल SSD ही सामाजिक संघटना डॅश डॅश यांनी स्थापन केली. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, बाबासाहेब आंबेडकर. समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. 24 सप्टेंबर 1924 साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरवली होती. महाडच्या सत्याग्रहापूर्वीची ही परिषद होती. या परिषद समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. क्वेश्चन नंबर 9, एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्याचे डॅश डॅश नामक आत्मचरित्र प्रकाशित केले. याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, क्रॉस कोड. प्रसिद्ध टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी रमेश कृष्णन आणि सोमदेव देववर्मन यांसारख्या प्रख्यात भारतीय टेनिसपटूंच्या उपस्थितीत क्रॉस कोर्ट या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. हे पुस्तक मुखर्जींच्या प्रवासाचे वर्णन करते आणि एका यशस्वी टेनिसपटूच्या जीवनाची अंतर्दृष्टी देते. क्वेश्चन नंबर 10, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 8 उपकलम 1 च्या खालीलपैकी कोणत्या खंडाच्या अंतर्दर्शी परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही याचा उल्लेख आहे? त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 4, खंड F. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 8 उपकलम 1 च्या खालीलपैकी F खंडाच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे. माहिती अधिकार कायदा 2005 सरकारी माहितीसाठी नागरिकांच्या विनंतीला वेळेवर प्रतिसाद देतो. हा कायदा 15 जून 2005 रोजी तयार झाला आणि 12 ऑक्टोबर 2005 रोजी अंमलात आला. क्वेश्चन नंबर 11, मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहितेच्या डॅश डॅश राजद्रोह अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाही स्थगित केली. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, कलम 124A. मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहितेचा कलम 124A राजद्रोह अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाही स्थगित केले. सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याचा किंवा त्या असंतोषाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न हा भारतीय दंडीय संहिता कलम 124A अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. क्वेश्चन नंबर 12, मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही? याचा आन्सर ऑप्शन नंबर 1, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियम. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियम ही कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केली नाही. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियम कायदा 1967 हा भारतातील बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या संघटना आणि व्यक्तींना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेला एक भारतीय कायदा आहे. क्वेश्चन नंबर 13, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, अंदमान निकोबार बेट. भारतात दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची घनता सर्वात जास्त आहे. त्यानंतर चंदीगड येथील लोकसंख्येची घनता जास्त आहे. अंदमान आणि निकोबार बेट किती 46 मध्ये केंद्रशासित प्रदेशातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. प्रश्न 14, कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत मानले जाते? याचा आन्सर ऑप्शन नंबर 2, शेंगा. कारण शेंगा खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. प्रथिन हा आहाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो आणि पेशींच्या आकारासाठी आणि स्नायूंच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. बहुतेक शेंगामध्ये पुरेशा प्रमाणात अमिनो ॲसिड असतात आणि ते वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. क्वेश्चन नंबर 15,
माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन याबद्दल उल्लेख केलेला आहे? कलम ऑप्शन नंबर 3 कलम 25. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 25 या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन याबद्दल उल्लेख आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 25 नुसार केंद्रीय माहिती आयोग किंवा यथास्थिती राज्य माहिती आयोग व्यवहार्य असेल तितक्या लवकर प्रत्येक वर्ष समाप्त झाल्यावर या अधिनियमाच्या तरतुदींच्या त्या वर्षातील अंमलबजावणीबाबत अहवाल तयार करेल व त्याची एक प्रत समुचित शासनाला पाठवेल. क्वेश्चन नंबर 16. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे वय इन ब्रॅकेट वय 60 वर्षांत्यावरील ब्रॅकेट कंप्लीट सर्वाधिक प्रमाण आहे? याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 केरळ. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील केरळ राज्यात वृद्ध लोकसंख्येचे वय 60 वर्षांत्यावरील सर्वाधिक प्रमाण आहे. भारतीय जनगणना हा भारतीय लोकांच्या वैशिष्ट्यांवरील विविध सांख्यिक माहितीचा सर्वात मोठा एक स्रोत आहे. दशवार्षिक जनगणना करण्याची जबाबदारी गृह मंत्रालयाअंतर्गत भारतातील कुल सचिव आणि जनगणना आयुक्त कार्यालयावर आहे. क्वेश्चन नंबर 17. ब्राह्मण समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? विधान 1. 1866 मध्ये केशवचंद्र सेन त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मण समाजाची स्थापना केली. विधान नंबर बी. देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मण समाज आधी ब्राह्मण समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए आणि बी. दोन्ही विधान बरोबर आहे. कारण 1828 मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राममोहन राय आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली. वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धेने विबद्ध झालेल्या लोकांना एकत्र आणून आणि समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी दूर करून त्यांनी हे उद्दिष्ट साध्य केले. 1866 मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मण समाजाची स्थापना केली. देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मण समाज आणि आधी ब्राह्मण समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. क्वेश्चन नंबर 18. खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 जगन्नाथ शंकर शेठ. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या पश्चिम भारतातील पहिल्या शिक्षण संस्थेच्या संस्थापैकी नाना जगन्नाथ शंकर शेठ हे एक होते. भारतीयांच्या शिक्षणाला प्राधान्य देणारी ही एक संस्था होती. 1824 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे येथे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. क्वेश्चन नंबर 19. ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी डॅश या नावाने शेतकऱ्यांसाठी कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सफल. ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी सफल या नावाने शेतकऱ्यांसाठी कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले. सफल कृषी कर्जासाठी सरलीकृत अर्ज हे भारतातील पहिले ऑनलाईन कृषी अर्ज सुविधा पोर्टल आहे. हे सामान्य क्रेडिट पोर्टल शेतकरी आणि कृषी उद्योजकांसाठी प्रदान केलेल्या 300हून अधिक मुदत कर्ज उत्पादनांमध्ये प्रवेश सुलभ करते. क्वेश्चन नंबर 20. खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे? याचा आन्सर ऑप्शन नंबर 4 आसाम. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसाममधील कामरूप जिल्ह्यातील सोनापूर येथे ईशान्य भारतातील पहिल्या संपीडित बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्लांटचे 5 टन प्रति दिवस संकुचित बायोगॅसचे उत्पादन क्षमता असेल, जी गुरांचे शेण, नगरपालिका घनकचरा इत्यादी कच्चा मालापासून तयार केली जाईल. क्वेश्चन नंबर 21. खालीलपैकी कोणती विंडोज ओएसची अत्याधुनिक आवृत्ती आहे? याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 विंडोज 11. विंडोज 11 ही विंडोज ओएसची अत्याधुनिक आवृत्ती आहे. व्यावसायिक आवृत्ती लहान व्यवसायांसाठी किंवा साध्या आयटी गरजा आहेत त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. विंडोज 11 एंटरप्राइज आवृत्ती मोठ्या संस्थांना त्यांच्या आयटी पायाभूत सुविधा अधिक प्रभावीपणे व्यवस्थित करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेली विविध वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. क्वेश्चन नंबर 22. खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन पूर्ण केली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कोलकाता. आन्सर आहे. याचा शॉर्ट आपल्या यूट्यूब चॅनलला पण बघू शकता. कोलकाता शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल पूर्ण केली आहे. भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोलकातामध्ये सुरू होणार आहे. मेट्रो मार्ग सॉल्ट लेक ते कोलकाता मार्गे हावडा ते हुगळी नदीच्या खाली असलेल्या भागाला जोडेल. क्वेश्चन नंबर 23. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत असत? याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 आर डी कर्वे. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी रघुनाथ धोंडो कर्वे आर डी कर्वे यांनी समाज व्यवस्था नावाचे मासिक प्रकाशित करत असत. इतिहास संतती नियमाचे उद्दिष्ट समोर ठेवून रघुनाथ धोंडो कर्वे यांनी 15 जुलै 1927 रोजी मासिकाची सुरुवात केली. रघुनाथ धोंडो कर्वे हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य समाजसुधारक होते. क्वेश्चन नंबर 24. खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आहे? एक भारतातील सफाई कार्यशून्य मृत्यू प्रमाण राखणे. 2 सर्व स्वच्छता कार्य कुशल कामगारांद्वारे केली जातात. 3 कोणतेही स्वच्छता कर्मचारी मानवी इष्टीच्या संपर्कात येत नाही. 4 स्वच्छता कामगारांना स्वसहायता गट एसडीजी मध्ये एकत्रित केले जाते आणि त्यांना स्वच्छता उपक्रम चालवण्याचे अधिकार दिले जातात. याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 3 आणि 4. नमस्ते योजनेचे जे उद्दिष्ट आहे कर्मचाऱ्यांचं संरक्षण करणे आहे. धोकादायक साफसफाई दूर करण्यासाठी गटार सेफ्टिक टँक कामगारांचे मृत्यू थांबण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा सन्मान सुनिश्चित करता यावा यासाठी ही या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 1 3 4 विधान नंबर 1 3 and 4. क्वेश्चन नंबर 25. कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मांडवी नदी. दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडवी नदीवर धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. दूधसागर हे भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखले जाते. सर्वात उंच लांब नाही, सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो. मांडवी नदी ही गोवा राज्याची जीवनरेखा समजली जाते. नेक्स्ट सेक्शन आहे जनरल इंटेलिजन्स. प्रश्न पहिला. पाईप ए आणि बी अनुक्रमे 7 तास आणि 10 तासात एक टाकी भरू शकतात आणि पाईप सी हा पूर्ण भरलेली टाकी 14 तासात रिकामी करू शकतो. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले पण पाईप एला 4.5 तासानंतर बंद केले तर टाकीचा उर्वरित भाग किती तासात भरला जाईल? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 8. सॉल्व्ह करू आपण. एकत्रित रेट काय आहे?
1.7 प्लस 1 प्लस 1/10 मायनस 1/14 म्हणजे पाईप ए 1/7 पाईप बी 1/10 मायनस 1/14. याचं आपण कॅल्क्युलेशन केलं, सिम्प्लिफिकेशन केलं तर 20/140 प्लस 14/140 मायनस 10/140. तर टोटल तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्टेप बाय स्टेप आन्सर सॉल्व करू शकता. स्क्रीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला एकाच वेळी सर्व व्हॅल्यूज लिहिता येत नाही, तेवढं तुम्ही समजून घ्या. टोटल कॅल्क्युलेशन केलं त्याचं येतं 24/140. याचा आन्सर येतं 6/35 आन्सर येतं. नेक्स्ट स्टेप काय आहे, याचा जो उर्वरित भाग आहे 7 मायनस 4.5 तास म्हणजे याचं पाईप एसाठी 2.5 आणि उर्वरित भाग किती 2.5 इंटू 6/35 बरोबर 15/35 म्हणजे 3/7. याचा आन्सर आहे. तर ऑप्शन नंबर 1 8 तासात भरला जाईल. क्वेश्चन नंबर 2 इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. हा A to Z तुम्ही A to Z पूर्ण लिहू शकता, त्याला नंबर देऊ शकता 1 to 26 आणि त्यानुसार डिफरन्स कॅल्क्युलेट करू शकता. तर याचा आन्सर आहे त्यानुसार काढला. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 EMT म्हणजे एला 1 आयला 9 पीला 16. तसंच बीचं किती, बीला आपण 2 म्हटलं, जेला आपण 10, क्यूला 17, तसंच सीला 3, केला 11, आरला 18, डीला 4, एलला 12, एसला 19, ईला 5, एमला 13, टीला 20. आता आन्सरमधून डिफरन्स बघायचा, प्रत्येक याच्यात एक एकचा फरक आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन नंबर 4 EMT. क्वेश्चन नंबर 3 जर दिवसातील 9 तास काम करून 15 पुरुष 16 दिवसात एक शेताची कापणी करू शकतात, तर 18 पुरुष दिवसात 8 तास काम करून किती दिवसात शेताची कापणी करतील. याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 15. याचा सिम्पल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, H1 इंटू M1 इंटू D1 बरोबर H2 इंटू M2 D2. हा फॉर्म्युला लिहिला. नेक्स्ट काय करायचं, त्याच्यात व्हॅल्यू पुट करायचं. H1ची व्हॅल्यू किती म्हणजे किती तास 9 तास, किती माणसं 15 माणसं, किती दिवसात 16 दिवसात बरोबर. H2ची व्हॅल्यू किती आहे 8 तास, किती दिवसात आपल्याला किती माणसं होती 18 माणसं होती, किती दिवसात आपल्याला काढायचं आहे म्हणून D2. हे सगळं आपण सॉल्व करू. D2 बरोबर 9 इंटू 15 इंटू 16 डिवाइड बाय 8 इंटू 18. D2 बरोबर 15 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन बघू. दिलेले सिलॉकचा क्वेश्चन आहे, डायरेक्ट आपण सॉल्व करू. सोपं आहे. सर्व गायक संगीतकार आहेत, सर्व गायक संगीतकार आहेत, सर्व संगीतकार कलाकार आहेत, सर्व संगीतकार कलाकार आहे, एकही कलाकार डॉक्टर नाही. कलाकार आहे, एकही कलाकार डॉक्टर नाही. तर आपण निष्कर्ष काही डॉक्टर गायक आहे का नाही. ऑप्शन हे निष्कर्ष एक चुकलं. काही संगीतकार गायक आहेत, काही संगीतकार गायक आहे का तर आहे. एक मिनिट, काही संगीतकार गायक आहेत तर आहे का, काही संगीतकार गायक आहेत चुकीचं विधान, कारण सर्व गायक संगीतकार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 निष्कर्ष 1 2 एकही सत्य नाही. क्वेश्चन नंबर 5 लोकांच्या एका गटामध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुले आहेत. जर त्यापैकी 35% पुरुष, 40% स्त्रिया आणि उर्वरित मुली असतील आणि त्यांची सरासरी वजन अनुक्रमे 70, 60, 30 kg असेल, तर गटाचे सरासरी वजन किती. याचा आन्सर ऑप्शन नंबर 356. सॉल्व करू आपण. 3.5 इंटू 70 प्लस 40 इंटू 60 प्लस 25 इंटू 30. हे सर्व सॉल्व केलं तर आन्सर येतं 56 kg. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 अक्षर गटांच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी 3 जोड्या एक विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षर गट जोडी निवडा. सिंपल आहे, डिफरन्स बघायचा आणि आपल्याला योग्य ती जोडी मिळून जाते. त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 BDU AAW. शॉर्टकटमध्ये सांगतो, TWचा डिफरन्स किती आहे 3चा, RPचा डिफरन्स किती आहे 3चा, FIचा डिफरन्स किती आहे 3चा, तसंच बीचा डिफरन्स किती DAचा डिफरन्स किती आहे 3 आणि UWचा डिफरन्स किती आहे 2. अशा प्रकारे डिफरन्स काढून याचा आन्सर काढतात. क्वेश्चन नंबर 7 दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणतीही संख्या येईल. सोपा क्वेश्चन आहे हा, सॉल्व करायची गरज नाही तरी सॉल्व करू नको. 909 मायनस 888 21. हे सगळ्यांचं असंच आपण 867 मायनस 888 846 मायनस 864 825 मायनस 846 सर्वांचा डिफरन्स किती येतो 21. इथचा फरक आहे 21चा. मग अशी संख्या काय की ज्याच्यामधून 21 मायनस केले तर 825 आन्सर आहे. ती संख्या म्हणजे 804. म्हणून ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे 804. क्वेश्चन नंबर 8 प्रत्येकी ₹600 किमतीचे 2 ट्रान्झिस्टर विकून दुकानदाराला एक ट्रान्झिस्टर 20% नफा होता आणि दुसरा 20% तोटा होता. एक नफा आणि किंवा एकूण नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 8% नफा. तर कसं आपण सॉल्व करू. विक्री किंमत किती आहे 2600 बरोबर ₹1200. 20% नफा म्हणजे 20% नफा बरोबर
100 डिवाइड बाय 120 इंटू 600, याचा आन्सर किती येतं? 500 रुपये. नेक्स्ट 20% तोटा बरोबर 100 डिवाइड बाय 80 गुणिले 100 डिवाइड बाय 80 गुणिले 600 म्हणजे 750 रुपये. नेक्स्ट स्टेप आहे खरेदी किंमतची. खरेदी किंमत बरोबर 500 प्लस 700 किती झाले? 750 म्हणजे 1250 रुपये. नेक्स्ट स्टेप काय? तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्टेप बाय स्टेप सॉल्व करू शकता. माझ्याकडे स्क्रीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला थोडं लिहिता येते. नेक्स्ट नफा इन पर्सेंट बरोबर खकी मायनस विकी डिवाइड बाय खकी खरेदी किंमत. याच्यात व्हॅल्यू पुट करायच्या. 1250 मायनस 1200 डिवाइड बाय 1250 गुणिले 100. याचा आन्सर आहे 50 डिवाइड बाय 1250 गुणिले 100. फायनल आन्सर याचा 8% नफा. क्वेश्चन नंबर 9. एल मीटर लांबी असलेली एक रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या 40% वेगाने 320 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 20 सेकंदात पार करते. रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या वेगाने 4 सेकंदात एक खांब ओलांडते, तर एलचे मूल्य किती? याचा आन्सर ऑप्शन नंबर 320. तर दिलेल्या माहितीवरून एल इज इक्वल टू 0.4 व्ही इंटू 20 प्लस 320. एल बरोबर व्ही इंटू 4. मग आपण सर्व सॉल्व केलो. 0.4 इंटू 20 प्लस 320 बरोबर व्ही इंटू 4 म्हणजे 8 व्ही प्लस 320 इज इक्वल टू 4 व्ही. व्हीची किंमत किती आली? 80. एलचा फॉर्म्युला काय होता? एल इज इक्वल टू व्ही इंटू 4. 80 गुणिले 4 832 म्हणजे फायनल आन्सर 320. क्वेश्चन नंबर 10. सिलॉक्स आला परत क्वेश्चन. काही ट्यूलिप गुलाब आहेत. सर्व ट्यूलिप लिली आहेत. निष्कर्ष काय? काही गुलाब लिली आहेत का? तर हो आहेत. सर्व लिली ट्यूलिप आहेत का? तर नाही. म्हणून ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 11. 8 पुरुष 5 महिला एकत्र मिळून 5 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात व 4 पुरुष 4 महिला 8 दिवसात काम पूर्ण करू शकतात. 2 पुरुष 2 महिला किती दिवसात ते काम पूर्ण करू शकतील? आन्सर असे ऑप्शन नंबर 2 16 दिवस. आपला तोच रेग्युलर फॉर्म आपण पाठीमागे सॉल्व केलेला आहे क्वेश्चन, त्याप्रमाणे तुम्ही याच्यात फॉर्म्युले पुट करून आन्सर काढू शकता. सरळ क्वेश्चन नंबर 12 सरळ रूप द्या. हा पण मला वाटतं सॉल्व करायची गरज नाही. माहिती बॉडमस रूल यूज करून तुम्ही काढू शकता. पहिले भागाकार करायचा, त्याच्यानंतर गुणाकार करायचा, त्याच्यानंतर प्लस मायनस असं करून ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 2 3.2. क्वेश्चन नंबर 13. रश्मी borrow an amount 3 lakh from the bank to start a business. How much simple interest will she pay the rate 7% per annum after 2 years? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 63,000. सिंपल क्वेश्चन, फक्त फॉर्म्युले पुट करायचे आणि आन्सर काढायचे. क्वेश्चन नंबर 14. 4 अक्षरसमूह जोड्या दिल्या आहेत, ज्यापैकी 3 एक विशिष्ट तऱ्हेने आणि एक वेगळी आहेत. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 MC.OF. एन आर मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. डी आय मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. पीटी मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. जे आणि डी मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. व्हीझेड मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. BG मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. एम आणि ओ मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. सी आणि एफ मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. म्हणून ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 15. एका कारने 150 किलोमीटर 3 तासात अंतर पार केले, तर त्याचा वेग किती? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 150 किलोमीटर पर हवर. अंतर किती आहे? 150 किलोमीटर पर हवर. वेळ किती आहे? 3 तास. अंतरचा फॉर्म्युला डिस्टन्स इंटू स्पीड इंटू टाईम. आपल्याला अंतर दिले 150 बरोबर वेग गुणिले 3. वेग बरोबर 150 भागिले 3 किती येतं? 50 किलोमीटर पर हवर. क्वेश्चन नंबर 16. खालील अक्षर मालिकेचा संदर्भ आणि प्रश्नाचे उत्तर द्या. खालील मालिकेचे किती डब्ल्यू आहे जे एलच्या ताबडतोब आधी आणि एलच्या ताबडतोब नंतर देखील येतात? यांचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 5 याचा आन्सर आहे. म्हणजे असे 5 डब्ल्यू आहेत जेच्या नंतर एल ताबडतोब आधी एलच्या ताबडतोब आणि नंतर देखील येतात. क्वेश्चन नंबर 17. दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 480. सॉल्व करू आपण. 4 गुणिले 2 किती? 8. 8 गुणिले 3 किती? 24. 24 गुणिले 4 किती? 96. 96 गुणिले 5 किती? 480. आहे का 480? ओके आहे. 480 गुणिले 6 किती? 2880. म्हणून ऑप्शन 2 याचा आन्सर 480. क्वेश्चन नंबर 18. राहुलने एक वस्तू 1800 रुपये 800 रुपये किमतीला खरेदी केली आणि 25 तोट्याने विकली, तर विक्री किंमत शोधा. तर याचा आन्सर आहे 600 रुपये.
फॉर्म्युला यूज करायचा विक्री किंमतचा. तो विक्री किंमतचा फॉर्म्युला आहे 100 मायनस तोटा डिवाइड बाय 100 गुणिले खरेदी किंमत. 100 मधून 25 गेले 75 डिवाइड बाय 100 गुणिले किती खरेदी किंमत 800. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 75 गुणिले 8 600. याचं आन्सर. क्वेश्चन नंबर 19. खालील मालिका तार्किक दृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय प्रश्न चिन्हाच्या जागी येऊ शकेल? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. सेम डिफरन्सचा क्वेश्चन आहे. डिफरन्स काढायचा आणि आन्सर काढायचा. एस आणि एच मध्ये डिफरन्स किती? 19 मायनस 8 म्हणजे 11. यू आणि एफ 21 मायनस 6 15. डब्ल्यू डी 23 मायनस 4 19. वाय बी 25 मायनस 2 23. ऑप्शन नंबर 4 डी वाय 23. क्वेश्चन नंबर 20. खाली दिलेल्या अक्षरकाढ्यांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या सहसंबंधाची साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरित्या दर्शवणाऱ्या अक्षरकाढ्यांची जोडी निवडा. सेम आहे. डिफरन्स काढायचा आणि आन्सर काढायचा. प्रत्येक मालिकेत 5चा फरक आहे म्हणून याचा आन्सर ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 21. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेचा DCT Z हे AM AXMQ शी संबंधित आहे. त्याच प्रकारे UJWD हे REPU शी संबंधित आहे. तर त्या तर्कानुसार खालीलपैकी KBJH शी संबंधित असेल. सेम क्वेश्चन डिफरन्सचा. तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. D आणि A मधील फरक किती? 3. C आणि X मधला फरक किती? 3चा. T आणि M चा फरक किती? 7चा. Z आणि Q चा फरक किती? 9चा. U आणि R चा फरक किती? 3चा. J आणि E चा फरक किती? 5चा. W आणि P चा फरक किती? 6चा. D आणि U चा फरक किती? 9चा. K आणि A चा फरक किती? 3चा. B आणि W चा फरक किती? 5चा. J आणि C चा फरक किती? 7चा. H आणि Y चा फरक किती? 9चा. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 22. गुणाकार दिलेला आपल्याला प्रश्न दिला आहे. त्याचं मूल्य काय? म्हणजे अंकगणिताचा क्वेश्चन आहे. आपल्याला ते सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढायचं आहे. त्याचा आन्सर 2400 आहे. सॉल्व्ह करू शकता. त्यात काही लॉजिक नाही. डायरेक्ट सॉल्व्ह करून आन्सर काढू शकता. क्वेश्चन नंबर 23. वार्षिक गणना केल्यास 2000ची रक्कम 2 वर्षात वार्षिक किती दराने 2205 एवढी होईल? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 5%. सॉल्व्ह करू आपण. A बरोबर P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट N. याच्यात व्हॅल्यू पुट करू. 2205 बरोबर P किती आहे? 2000 1 प्लस R अपॉन 100 N किती आहे? 2. हे सिम्प्लिफिकेशन आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला फायनल आन्सर किती येतं? R अपॉन 100 बरोबर 1.049 मायनस 1 म्हणजे R बरोबर 0.049 इंटू 100. फायनल आन्सर काय यायचं? R बरोबर 4.9% म्हणजेच किती? 5%. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 24. खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्यायाचा प्रश्न चिन्हाच्या जागी येऊ शकेल? सेम डिफरन्सचा क्वेश्चन आहे. CFILO मध्ये 3चा फरक आहे. XUROL मध्ये 3चा फरक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 OL20 याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 25. A म्हणजे प्लस, B म्हणजे मायनस, C म्हणजे गुणाकार, D म्हणजे भागाकार. खाली समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आपण प्रश्नात Aच्या जागी प्लस, Bच्या जागी मायनस, Cच्या जागी गुणाकार, Dच्या जागी भागाकार पुट करून याचा आन्सर काढू शकतो. तर याचा आन्सर फायनल आन्सर आहे 40. सॉल्व्ह करायची मला वाटत नाही सॉल्व्ह करायची गरज आहे. थँक्यू.